नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझ्याकडून व माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे 4 नोव्हेंबर आणि आज आहे दिवाळी. आपल्या सर्वांसाठी मोठा सण असल्यामुळे आपण आज कुठेही बाहेर जाणार नाही आहेत. तर या व्हिडिओचा सर्वांनी आनंद घ्या आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. पूजा मांडण्याची तयारी चालू झालेली आहे. जसं की तुम्ही आत्ता जुगाड बघितला आहे, जुन्या गॅसचा जो स्टँड होता तो खाली घेतला आहे. त्याच्यावरती आपलं जे ड्रॉइंग शीटचा बोर्ड येतो, जे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ड्रॉइंग शीट काढण्यासाठी जो बोर्ड यूज होतो, तो त्या गॅसच्या स्टँडवर बोर्ड ठेवून त्याच्यावर पूजा मांडायची आहे. कारण काय आहे ना, पूजा मांडण्यासाठी तेवढा मोठा तर पाटा भेटणार नाही आहे. रूममधले फक्त 2 खुर्च्या काढल्या तर इतका आवाज घुमतो जशी काही पूर्ण रूम रिकामी केली आहे. पूजेची तयारी आता होत आहे सुरू. अजून बरंचसं सामान आणायचं बाकी आहे, त्याच्यामुळे घरातलं काम मी करतोय आणि बाहेरचं पूजेचं जे काही सामान वगैरे आणायचे त्याच्यासाठी पप्पा गेलेले आहेत. ते आणल्याच्या नंतर आता मी तोपर्यंत आतमधली तयारी करून ठेवतोय. दुपारचे 1:30 वाजले तरी सुद्धा इथे अजून बेडशीट टाकलेली नाही आहे, ह्याचे कवर टाकलेले नाही आहेत.
पूर्ण पसारा अजून तसंच आहे. दरवर्षी पूजा आपली या ठिकाणी मांडलेली असते, या टीव्हीच्या खाली. इथे आम्ही पूर्ण ते डेकोरेशन करतो आणि त्या साईडला समोर टीव्हीचा फोटो फ्रेम असतो आणि पुढं पूर्ण पूजा मांडलेली असते. पण यावेळेस काहीतरी वेगळं करू म्हणून आम्ही इथे ते दोन ज्या सोफ्याच्या खुर्च्या होत्या त्या काढून घेतल्या आणि आता एवढ्या मोठ्या पोर्शनमध्ये करायचं चालू आहे. इकडे मम्मीच्या संध्याकाळात स्वयंपाकाची तयारी चालू झाली आहे. काय आज मेनू? बासुंदी, पुरण नाही. तर दिवाळीनिमित्त आजचा मेनू दरवर्षी आमच्याकडे पुरण वगैरे असतं, पण एवढं काही खायची किंवा इच्छाच नाही आहे, त्याच्यामुळे पुरी बासुंदीवर भागवणार आहे त्यावेळेस. भजे पापड बटाट्याची भाजी वरण भात. भजे पापड बटाट्याची भाजी वरण भात बासुंदी पुरी 7 आयटम आहेत आज. भटजी बुवा काय करून राहिली? पूजेची तयारी करत आहे. तिथं आपण सामान ठेवून गेले का खाली? इकडल्या साईडला आहे, पायरीच्या खाली. आपल्या पायरीच्या खाली. त्याला लागली भूक. किचन मध्ये गेली की खमंग वास यायला म्हणाले. तर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप असं करत करत पूजा मांडण्याचं काम आमच्या मासाहेबांचं चालू आहे. तोपर्यंत फ्रेश होऊ. इथलं मम्मीचं आवरल्याच्या नंतर आपण बाहेरच्या गाड्यांची पूजा करू. तर मित्रांनो, लक्ष्मीपूजन झालेलं आहे. दिवाळीचं सेलिब्रेशन म्हटलं की 2-4 गोष्टी येतात. सगळ्यात मेन येते ते शॉपिंग, त्याच्यानंतर येते फराळ, लाडू चकल्या करंजा, त्याच्यानंतर येते लक्ष्मीपूजन आणि चौथी गोष्ट येते जे की तुम्हाला बाहेरून आवाज आलेलाच आहे. तर फटाके वाजल्याशिवाय दिवाळी सेलिब्रेशन होत नाही. फटाक्यात